ती सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना लेटर देत होतो तेव्हा आम्हाला ते येऊन तसंच सांगत होते का आम्ही तुम्हाला इकडनं लाईन शिफ्टिंग करून देतो तिकडनं देतो, पण अजून काही ते झालेलं नाही. फक्त आम्हाला इथे येऊन आश्वासनच भेटत आहेत का आम्ही हे करू ते करू. आताही ते आम्हाला आश्वासनच देत आहेत, पण आम्हाला वाटत नाही का ते काही होईल म्हणून त्यांच्याकडनं. आम्ही आता जर आम्हाला जर ते लेखी लिहून देत आहेत त्याच्यावर जर काही नाही झालं तर आम्ही आता इथे येऊन महिलांना घेऊन उपोषणाला बसणार. आम्ही आमरण उपोषण करतो. आम्हाला पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. आज 3 महिने झाले आमच्याकडे पाणी नाही आहे आणि प्रशासनाने पण आमच्याकडे जरा दुर्लक्षच केलं आहे त्या बाबतीत. आता कसं आम्ही आजपर्यंत इथपर्यंत येणं, आमच्या जो समोर हे न्यूज येणं, हे पण आता एवढी जे पब्लिक जमली आहे त्याच्यावरून त्यांना पण कळतच असेल की पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे. आम्ही आज KDMCच्या ऑफिसला आलो तर तिथे आम्हाला आता त्यांनी काय म्हणजे आमची काय समस्या आहे ती त्यांनी आमची कशी सॉल्व करायची हे आम्ही त्यांना पण सांगितले आणि त्यांनी आम्हाला आता लिहून द्यायचं आम्हाला आश्वासन दिले. तर त्याबाबत आम्हाला आता ते देणारच आहे. आम्हाला पण त्याबद्दल जरा हेच आहे त्याच्याबद्दल की आम्ही ही घेतल्याशिवाय आम्हाला त्याचा पर्याय नाही आहे. आणि ते बोलत आहेत की पाणी कपात आहे. बरोबर आहे, आम्ही मान्य करू कपात आहे, पण जिथे तुम्ही कसं मॅनेज करायचं एक आम्हाला पण त्याचा. आम्ही आज KDMCला टॅक्स भरतोय, कचऱ्याचा टॅक्स भरतो, पाण्याचा टॅक्स भरतोय, घर टॅक्स भरतोय. आम्ही पण आमच्या खिशातून काहीतरी मेहनत करूनच भरतोय. ते त्यांनी समजून आमच्यासाठी पाण्याची सुविधा लवकरच आमचा प्रश्न सॉल्व केला पाहिजे. आमरण उपोषण जो आम्ही आता हे जे आम्ही शांततेतच पार पाडलं आहे ह्याच्या पुढे आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. आज आपल्या सर्वांना आपण सर्व बघत असाल की नागरिकांना या ज्या मोर्चाचं जे काय नेतृत्व करावं लागलं आहे, नागरिकांच्या जास्ती अति त्रासातून किंवा त्यांना म्हणजे भीषण या पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागलं. यातून नागरिकांचा उद्रेक म्हणून नागरिकांनी शांतताप्रिय आणि संयमाचा हा मोर्चा महापालिका प्रभाग क्षेत्रावर काढलेला आहे. यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही महापालिकेला निवेदन देऊन आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत असतो की आम्हाला एक थेंब तरी, जसं महापालिका सांगते आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू देत किंवा संपूर्ण मुंबईभर पाण्याची कपात सुरू आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आम्ही नागरिक तेवढे सुजाण आहोत. सर्व नागरिक ते गोष्ट समजून घेत आहेत. मग असं असताना आमच्या साईनगर परिसरामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही. गेले 3 महिने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आमचे सर्वांचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ ठरलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं असलेले प्रकाश भोईर साहेब यांच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने आपल्याला एक 3 मोफत पाण्याचे टँकर पुरवठा होतो आहे. आज 3 महिन्यातून 318 टँकर पाणी पुरवठा केला गेला. परंतु हा पाणी पुरवठा आमच्या इथं असलेल्या 2,500 वस्तीला कसा पुरवायचा हा महापालिकेला जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलो. या टँकर व्यतिरिक्त आम्हाला एक थेंबसुद्धा पाण्याचा महापालिकेचा मिळत नाही आहे. गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी अशी परिस्थिती असताना आमच्या सर्व महिला तुम्ही पाठीमागे बघत असाल, ह्या हंडा घेऊन आपल्या घरातलं जे गृहिणीचं काम आहे ते सोडून, त्यांचे आजारपणं सोडून, त्यांच्या सगळ्या कामाचा व्याप सोडून या ठिकाणी महापालिकेच्या समोर गेल्या 2 तासापासून उभे आहेत. आम्ही आत्ताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेटून आलो. त्यांनी लेखी आश्वस्त करतो असं फक्त सांगितलं, परंतु आजही त्यांच्याकडे ठोस असा पर्याय नसून ते आजही उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत.